की लेखक आणि निर्माते यांचा त्यांच्यामध्ये थेट संपर्क निर्माण व्हावा. अधिक चांगले लेखक, अधिक चांगल्या कल्पना निर्मात्यांपर्यंत जाव्या, निर्मात्यांना चांगले लेखक मिळावेत. कलाकारांसाठी तुम्ही काय करणार आहात? ऑडिशन्स ज्या बेकायदेशीर होत्या त्या पण बंद केल्या. आता ज्या ऑडिशन्स केल्या जातात त्या कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने केल्या जातात. त्यांना एक मिनिमम वेजेसची आधीपासून एक पद्धत आहे, ती काळाप्रमाणे दरवेळेस सुधारित होत राहील, अपडेट होत राहील, अशी आपण तरतूद करून घेणार आहोत. एक्झिबिटर्स, डिस्ट्रीब्युटर्स या सगळ्यांना एकत्र आणून आपण मराठी सिनेमांना योग्य थिएटर्स कसे मिळतील, योग्य चांगले प्राईम टाईम कसा मिळेल आणि सरकारी योजनांमध्ये मराठीला आपल्या निर्मात्यांना जास्तीत जास्त फायदे कसे घेता येतील. आपल्या अध्यक्षांनी यावेळेला एक हमीपत्र योजना आणलेली की तुम्ही केलेल्या कामाची ज्यावर नोंद केली जाईल आणि त्याच्यावर तुम्ही कुठल्या वेळी काम केलेलं आहे, तुम्हाला किती पैसे देणे लागू आहे आणि हे पैसे कधी देणं अपेक्षित आहे, हे सगळं रेकॉर्ड केलं जाणार आहे. नमस्कार, मी पूजा. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उमेदवार राज कादी सर. महामंडळाचे तुम्ही उमेदवार आहात. आरोप प्रत्यारोप होत असत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आरोप आणि प्रत्यारोप याच्यामध्ये परत एक भाग असा आहे की माध्यमावर केले जाणारे आरोप, म्हणजे आपण असं म्हणू इलेक्ट्रॉनिक माध्यमं, प्रिंट माध्यमं याच्यावर जे येत आहेत ते थोडीशी जबाबदारीपूर्ण काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य तरी काही थोडंफार असू शकतं, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. मात्र आपल्याकडं आता सोशल मीडिया या नावाने जे काही एक मीडिया उपलब्ध झालेला आहे त्याच्यावर ज्या चर्चा होत आहेत त्याच्यावरच हे जास्त आरोप प्रत्यारोप तुम्ही म्हणते ते त्या स्वरूपाचे आहेत. आणि कदाचित आपल्या मुख्य माध्यमाने याची फारशी दखल याच्यासाठी घेतलेली नाही की त्याच्यामध्ये फार ते निरर्थक प्रकारचे आहेत असं दिसत आहेत. अनेक वेळेला फक्त काही चित्रपट महामंडळाची निवडणूक ह्याला अपवाद ठरायचं कारण नाही. कुठली निवडणूक आली की पक्ष आणि प्रतिपक्ष यांच्यामध्ये चर्चा, आरोप प्रत्यारोप हे होणं साहजिक आहे. त्यातून ही निवडणूक जवळपास 10 वर्षाच्या नंतर होत आहे आणि गेली 5 वर्ष, विशेषतः गेली 3 वर्ष अनेक गोष्टी कोर्ट कचऱ्यांमध्ये चर्चेला गेलेल्या होत्या. त्याच्यामुळं ही 3 वर्षानंतर बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आहे. त्याच्यामुळं मग ह्या चर्चा होणं, आरोप होणं हे फार स्वाभाविक असं आपल्याला म्हणायला लागेल. त्यातल्या त्यात ज्या चर्चा किंवा आरोप आपण समाज माध्यमावर असं बघतो की त्याच्यामध्ये मग हेच असतं की गेल्या 10 वर्षात काही कामच झालेलं नाही आणि मग त्यातून मग निवडणुका कोणाबरोबर लांबल्या गेल्या, मतदार यादी या कुठल्या आहेत, अशा 3 स्वरूपाचे मुख्य मुद्दे आहेत. तर आम्ही माध्यमांसमोर आमच्या जाहीरनाम्यांमधून आम्ही जे काय आता मतदारांसामोरे जातो आहोत तेव्हा आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडतच आहोत. पण तरी देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगता येईल की मुख्य आरोप हा जो झाला की निवडणुका 10 वर्षानंतर का होत आहेत, तर खरं सांगायचं म्हणजे पहिले 5 वर्षाचा जो काळ जो होता अधिकृतरित्या तो व्यवस्थित पार पडलेला होता आणि पुढे निवडणूकसुद्धा त्या जशी असते तशी रीतसर 5 वर्षानंतरच झाली असती. मात्र आज जे आमच्यावर आरोप करत आहेत त्याच आमच्या प्रतिपक्षांनी किंवा प्रतिस्पर्ध्यांनी असा त्यावेळेला जी निवडणूक यादी जाहीर झाली त्या निवडणूक यादीवरच आक्षेप घेतला आणि मग सगळं प्रकरण हे कोर्टामध्ये गेलं आणि मग त्या न्यायप्रविष्ट झाल्यानंतर ते त्यांच्या किंवा आमच्या कोणाच्याच हातात राहिलं ना की निवडणूक कधी होते आणि अशा रीतीने हा काळ पुढं लांबत गेला. अनेक प्रकरणं दप्तरी दाखल असल्यामुळं चॅरिटी कमिशनरकडनं आम्हाला निवडणुकांना क्लिअरन्स मिळत नव्हता. काही लोकांनी निवडणुकीवर स्टे घेतला होता. शेवटी असं होता आत्ता मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा स्टे उठवला, निवडणूक घ्यायला परवानगी दिली. मात्र हायकोर्टाने पुन्हा एकदा त्यांची बाजू की कुठली यादी अधिकृत मानायची याच्यावरचा निकाल हायकोर्टात अजून दिलेला नाही आहे. तो 10 जूनला आहे. पण तरी देखील माहीत नाही काय त्यात कुठली यंत्रणाने हा निर्णय घेतलेला आहे. पण अचानक 10 जूनच्या आधीच अचानक निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे एका अर्थाने ही निवडणूक आमच्यावर लादली गेलेली आहे. अर्थात ती त्यामुळं आता ती लादली गेलेली आहे किंवा ओढवलेली आहे किंवा ती अधिकृत आहे, त्याला सामोरे जाण्याची आमची भूमिका आहे. याचं कारण आम्हाला आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही किंवा एका अर्थाने आम्ही काम जे केलेलं आहे ते भरभरून केलेलं काम आहे आणि हे लोकांच्या हिताचं काम आहे. त्यामुळे निवडणुका कधी जरी झाल्या, कुठल्या जरी मतदार यादीवर झाल्या तर त्याला आम्ही उत्तर देण्यास समर्थ आहोत. म्हणून मला असं वाटतं की आमच्या नेत्यांनी आमच्या पॅनलचं नाव समर्थ पॅनल असं केलेलं आहे. मागची निवडणूक पण आम्ही त्याच पद्धतीने लढलो होतो. आणि इतर जे आरोप आहेत की 10 वर्षात काय काम केलं तर त्याचे उत्तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये बघायला मिळेलच. भरपूर काम झालेलं आहे. त्यांना हे काम का दिसत नाही हे त्यांनाच जाणेल. पण लोक मला असं वाटतं की जेव्हा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे कौल देतील तेव्हा त्याचं उत्तर त्यांना त्याच्यातनंच मिळणार आहे. तर याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन.
चित्रपट महामंडळासाठी भविष्याचे नियोजन कसे कराल? जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की पहिल्या 5 वर्षांमध्ये आम्हाला भरपूर काम करता आलं. याचं कारण तो कार्यकाल जो होता तो तशा अर्थाने अधिकृत होता. त्याच्यावेळेस सर्व अधिकार अध्यक्षांकडं कार्यकारिणीकडे होते. जेव्हा एकदा तो कार्यकाल संपत आला आणि मग निवडणुकीच्या निमित्ताने मग पुढच्या होऊ घातल्या निवडणुकांवर पुढे आक्षेप घेतले गेले, निवडणुका लांबत गेल्या आणि मग मधल्या काळामध्ये चॅरिटी कमिशनरकडनं सगळे अधिकार हे म्हणजे संचालकांकडनं फारसे अधिकार उरले नाहीत. त्यामुळे झालं काय की पहिले 5 वर्ष जे भरीव काम आम्ही केलं त्याला एक खंड पडला. मधला काळ जो गेला तो कोणाच्याच उपयोगाला आला नाही, ना आमच्या न्यायाला, प्रतिपक्षाचा न्यायाला, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य सभासद जे या इंडस्ट्रीवर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान झालं. तर हा जो भरलेला मधला जो खंड पडलेला आहे त्या काळामध्ये जी प्रगती सुरू झाली होती सुरुवातीच्या काळामध्ये त्याला जी खीळ बसलेली आहे, आधी जे काम आपण योजलेलं होतं त्याला मध्येच कुठंतरी एक वळण वेगळं मिळालेलं आहे. हे सगळं टाळून ती विकासाची गाडी पुढे नेणे, जो अनेक योजना आपण प्लॅन केल्या होत्या, काही सुरू झालेल्या होत्या, त्यामध्येच आपल्याला का थांबाव्या लागल्या, त्या पुढे नेणे हे आपलं मुख्य हेतू आपण धरला. सुरुवातीला आपण जसं म्हणू की आपण नवीन कार्यकारिणीने 10 वर्षापूर्वी आल्यानंतर काय केलं होतं, तर आम्ही सगळ्यात आधी हे केलं होतं की जी जुनी घटना आहे की जी जवळपास महामंडळाच्या स्थापनेपासून म्हणजे जवळपास 50 वर्ष आधीपासून ती घटना होती. काळ बदलला, इंडस्ट्री बदलली, त्याची व्याप्ती वाढली, उद्योग वाढला, पसारा वाढला, संबंध महाराष्ट्रभर ही संस्था पसरली, पण तरी देखील 50 वर्षापूर्वीची जी घटना होती ती नंतर अपुरी पडायला लागली. त्यामुळं आपण रीतसर घटना समितीची स्थापना करून घटना निर्माण केली आणि त्याच्यामुळं काय झालं की आपल्या महामंडळाला एक नवीन चौकट आपल्याला देता आली. प्रत्येक गोष्ट घटनेप्रमाणेच आपल्याला करायला लागते. त्यामुळे मुळात आपण घटना ही आधुनिक करून घेतली. हेच मला असं वाटतं की फार मोठं काम आपण त्यावेळेला केलं. आता आपण पुढे डिजिटायझेशनपर्यंत जायचा भाग आला तो वेगळाच आहे. याच्या बरोबरीने आपण हे पण केलं, जसं मी सांगितलं की फार पूर्वी महामंडळाची व्याप्ती छोटी होती. एक 2000च्या आधीचा काळ असा होता की वर्षभरामध्ये एक 10-12 चित्रपटच कसे बसे व्हायचे. पण 2004-2005 नंतर म्हणजे गेली 20 वर्ष वातावरण असं आहे की वर्षाला जवळपास 100+ चित्रपट निर्माण होतात. ह्याच्यामध्ये हजारो आपले कामगार, कलाकार, तंत्रज्ञ आता त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि मल्टिप्लेक्स आल्यानंतर आता आपला सिनेमा हा जागतिक दर्जाला सर्व स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. तर त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागलं, म्हणजे आपण सुरुवातीला केलं आणि मला असं वाटतं की ते फार भरीव कार्य आहे की जे कार्य महामंडळाचं फक्त पुणे म्हणजे सुरुवातीला कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या 3 जिल्ह्याच्या परिघामध्येच जे आपलं काम अडकलेलं होतं, तर आमचे अध्यक्ष माननीय मेघराजराजे भोसले यांनी हा निर्णय घेतला की संबंध व्याप्ती याची महाराष्ट्रभर वाढली पाहिजे आणि मग त्याप्रमाणे जवळपास संबंध महाराष्ट्रामध्ये म्हणजे नागपूरपासून तर म्हणजे कोल्हापूर ते नागपूर आणि कोकणापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत या सगळीकडं म्हणजे जेवढे काही आपल्या राज्याचे महसूल विभाग असतात प्रत्येक विभागात आपण आपल्या शाखा डेव्हलप केल्या, तिथं विभागीय कार्यालय सुरू केली, जेणेकरून तिथं जे काही आपली कलाकार तंत्रज्ञ मंडळी आहेत त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या संबंध जो आपला नकाशा वाढला त्या नकाशा वाढल्यामुळे झालं. तर या 2 गोष्टी मी आवर्जून तुम्हाला यासाठी सांगितल्या की आपल्याला आता या पुढच्या काळामध्ये याच्या पुढं जायचं आहे. म्हणजे आपण व्याप्ती वाढवली आणि त्याच्यानंतर मग ते संबंध महाराष्ट्रभर म्हणजे तळागाळाचा शेवटचा जो टप्प्याचा माणूस आपला कामगार असेल, कलाकार असेल, त्याच्यापर्यंत महामंडळ कसं नेता येईल, त्याला लाभ कसा देता येईल याची सुरुवात आपण ज्याप्रमाणे केली होती आता त्याला आपलं पुढं न्यायचं आहे. म्हणजे आता या वेळेला आपण विशेषतः काय करतो आहोत की सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो की निर्माता जगला तर इंडस्ट्री जगेल, निर्मात्याने नवीन निर्मिती केली तर इंडस्ट्री वाढेल आणि निर्माते काम करत राहिले तर हे निर्मिती चक्र, व्यवहार आणि रोजगार हे चालू होत राहतील. तर आपण त्यासाठी निर्मात्यांना गेले काही वर्ष हे जे थोडंसं असं म्हणता येईल की थोडंसं असुरक्षित, बेभरोशाचं झाल्यासारखं वाटत होतं, तर त्यासाठी आता आपण अनेक योजना आणल्या आहेत. आपण ही जी डिस्ट्रीब्युशनची जी एक नेटवर्क आहे, ही जी एक साखळी आहे ती सुसूत्र कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. एक्झिबिटर्स, डिस्ट्रीब्युटर्स या सगळ्यांना एकत्र आणून आपण मराठी सिनेमांना योग्य थिएटर्स कसे मिळतील, योग्य चांगले प्राईम टाईम कसा मिळेल आणि याच्यापासून तर
सरकारी योजनांमध्ये मराठीला आपल्या निर्मात्यांना जास्तीत जास्त फायदे कसे घेता येतील इथपर्यंत आपण त्याच्या योजना आणलेल्या आहेत. निर्मात्यांपासून नवीन कलाकारांची फसवणूक होऊ नये त्यासाठी आपण ऑडिशन जे आहेत ना ते रेग्युलराईज करून घेतल्या. आता आपण आणखी एक स्टेप पुढे जाणार आहोत. या एक ऑडिशनची बँक आपण एक आर्टिस्ट बँक स्वतः महामंडळ निर्माण करणार आहे, जेणेकरून निर्मात्यांपुढं नवीन कलाकारांना एक शोकेसिंग मिळेल. म्हणजे आपण निर्मात्यांनी सांगू की हे आमचे कलाकार आहेत. म्हणजे आपल्या कलाकारांना निर्मात्यापर्यंत जाण्यासाठी अनेक जे अडथळे असतील महामंडळ त्यातील सगळे अडथळे काढून टाकणार आहेत. हे मला असं वाटतं फार महत्त्वाचं काम आहे. आणि तिसरा शेवटचा घटक आहे की मी ज्याला म्हणतो की तो तळागाळापर्यंतचा घटक आहे. कामगार आणि ज्युनियर आर्टिस्ट की ज्यांचं काम एखाद दोन दिवसापुरतं असतं, एखाद दोन दिवसापुरतं त्यांना बोलवलं जातं, पण त्यांनी केलेल्या कामाची, त्यांनी केलेल्या कष्टाची, त्यांनी दिलेल्या वेळेची किंमत मिळेलच नक्की याची काही खात्री नसते. काम करताना करून घेतलं जातं आणि काम केलं त्याचं कुठलाही रेकॉर्ड उरत नाही. जसं तुम्ही मोठ्या आर्टिस्टचं ॲग्रीमेंट करता, मग छोट्या ज्युनियर आर्टिस्टचं ॲग्रीमेंट काय असणार आहे. तर यासाठी आपल्या अध्यक्षांनी यावेळेला एक हमीपत्र योजना आणलेली आहे. ती एका अर्थाने प्रॉमिसरी नोट आहे की तुम्ही केलेल्या कामाची ज्यावर नोंद केली जाईल, त्याचं एक विशिष्ट रेकॉर्ड ठेवलं जाईल आणि त्याच्यावर तुम्ही कुठल्या वेळी काम केलेलं आहे, तुम्हाला किती पैसे देणे लागू आहे आणि हे पैसे कधी देणं अपेक्षित आहे, हे सगळं रेकॉर्ड केलं जाणार आहे. तर त्याच्यामुळे ते पैसे तुमचे सुरक्षित राहणार आहेत. तर मला असं वाटतं की निर्माता म्हणजे जे सर्वोच्च आपला महामंडळाचा वरचा बिंदू आहे आणि कामगार हा शेवटचा घटक आहे, कलाकार हा मधला घटक आहे. अशा तिन्ही घटकांसाठी आता महामंडळ अशा सुरक्षेच्या योजना घेऊन येत आहेत आणि जागतिक स्तरावर आपला सिनेमा व्यापार आणि कला या दोन्ही दृष्टीने जात राहावं पुढे, यासाठी पण अनेक आपण योजना आखलेल्या आहेत. त्यासाठी आपण शासनाची मदत घेतो आहोत आणि मला असं वाटतं की जसं काळ पुढं जात राहील आपलं पॅनल 100% निवडून येणारच आहे. आणि एकदा का पुन्हा ही मधला काळ आमचा जो खंड झालेला आहे तो आम्हाला भरून काढायची संधी मिळाली तर मी सांगतो त्या सगळ्या योजना नक्कीच मार्गी लागतील. सर खूप छान. आता माझा अजून एक प्रश्न आहे की कलाकारांसाठी तुम्ही काय करणार आहात? कलाकारांसाठी जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपण मुख्यतः की जसं मी निर्मात्यांबद्दल आणि तंत्रज्ञांबद्दल आपण बोललो, नवीन कलाकारांसाठी एक सेफ्टी मार्जिन आपण निर्माण जे केलेले होते ते हे होते की ऑडिशन्स ज्या बेकायदेशीर होत्या त्या आपण बंद केल्या. आता ज्या ऑडिशन्स केल्या जातात त्या कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने केल्या जातात. ही पहिली पद्धत आपण निर्माण केली. दुसरी पद्धत ही की आपण त्यांना एक मिनिमम वेजेसची आधीपासून एक पद्धत आहे ती काळाप्रमाणे दरवेळेस सुधारित होत राहील, अपडेट होत राहील अशी आपण तरतूद करून घेणार आहोत. तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं की अगदी शेवटचा टप्पा जो छोट्या कलाकारांचा आहे तो पण हमीपत्राच्या निमित्ताने सुरक्षित केला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही इंडस्ट्री अनेक तरुण लोकांना, अपकमिंग टॅलेंट्सना एक भुरळ घालते, साथ देते. चांगल्या टॅलेंट्सना असं वाटतं की आपण मुख्य प्रभात यावं आणि असं फक्त पुण्या मुंबईतल्या लोकांना वाटत नाही. कदाचित खेड्यापाड्यामध्ये एक चांगलं टॅलेंट असतं, एक चांगलं ॲपिरन्स, एक चांगला प्रेझेन्स असतो. त्यांना पण असं वाटतं की आपण याच्यासाठी प्रयत्न करावेत. आणि खरं म्हणजे का त्यांनी अशी इच्छा बाळगू नये. हे व्यासपीठ त्यासाठी सगळ्यांना खुलं असलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये दुवा होण्याचं मुख्य काम महामंडळ करणार आहे. सैराटच्या यशानंतर म्हणजे 2004च्या नंतर ही जी लोकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये उर्मी निर्माण झाली. प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की मी काय नाही करू शकणार जर हे झालं तर. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही एक फार मोठी अभूतपूर्व क्रांती कलेच्या जगात झाली की ते फार लिमिटेड एका परिघापुरतं मर्यादित होतं. आता याची व्याप्ती राज्यभर झालेली आहे. तर ही जी राज्यभर कलाकारांची व्याप्ती वाढली, त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, तर मला असं वाटतं की कलाकारांसाठी आम्ही सगळ्यात मोठी गोष्ट ही करणार आहोत की त्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलवण्यामध्ये आम्ही त्यांना कुठं मदत करू शकू, कुठं त्यांना सुरक्षितता पुरवू शकू आणि कुठे त्यांना आम्ही आधार देऊ शकू, याच्यासाठी सगळ्या प्रकारच्या अनेक योजना आम्ही घेऊन येणार आहोत. खूप सुंदर सर, खूप छान पद्धतीने तुम्ही मांडलं. त्या विभागाबद्दल काय सांगाल? मी स्वतः लेखक या विभागातून निवडणूक लढवतो आहे. त्याच्या आधी हे सांगणं आवश्यक आहे की महामंडळाची निवडणूक ही वेगवेगळ्या विभागात होत असते. म्हणजे निर्माता विभाग, दिग्दर्शक विभाग, लेखक विभाग, अभिनेता, अभिनेत्री, संकलक याच्यापासून तर थेट कामगारांपर्यंत असे आपले 14 विभाग आहेत. आणि प्रत्येक विभागामधनं एक वेगवेगळी स्वतंत्र इलेक्शन होत असते आणि जो निवडून येतो तो त्या विभागाचा संचालक होतो. तर आता मी लेखक किंवा लेखन या विभागासाठी उमेदवारी भरलेली आहे आणि मला खात्री आहे की ज्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढवतो आहे तर मला ही संधी नक्कीच मिळणार आहे.
की लेखन या विभागासाठी मी नक्की काहीतरी करू शकेन. तर जसं तुमच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी कलाकारांसाठी आपण काय करणार आहोत हे सांगितलं, आता मला हे सांगणं आवश्यक आहे की इंडस्ट्रीचं एका अर्थाने दर्जा वाढतो कसा, तर आपण असं म्हणतो की जागतिक सिनेमा हा त्या कंटेंटला गेला तर होतो. तर अनेक वेळेला जे कलाकारांसाठी होतं ते लेखकांसाठी पण आहे की खूप चांगले लेखक आहेत पण त्यांना निर्माते मिळत नाहीत, आणि खूप चांगले निर्माते आहेत तर त्यांना लेखक मिळत नाहीत. तर महामंडळाने ज्या अनेक कार्यशाळा घेतल्या त्याच्यामध्ये आपण जसं निर्मात्यांसाठी कार्यशाळा घेतल्या तसं आपण लेखकांसाठी पण कार्यशाळा घेतल्या. त्या कार्यशाळांमध्ये आपण हा दुवा होण्याचा प्रयत्न केला की लेखक आणि निर्माते त्यांच्यामध्ये थेट संपर्क निर्माण व्हावा. अधिक चांगले लेखक, अधिक चांगल्या कल्पना निर्मात्यांपर्यंत जाव्या, निर्मात्यांना चांगले लेखक मिळावेत, याच्यासाठी एक निर्मिती म्हणजे आपण एक या कार्यशाळेच्या निमित्ताने एक दुवा निर्माण करू शकलो. आणि मला खूप आनंद आहे की याला पहिल्याच वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 30 कथा आपण त्यातनं निवडल्या आणि त्यातले 3 कथा ॲक्च्युली प्रेझेंट झाल्या, म्हणजे त्याच्यावर सिनेमे तयार झाले. तर हा जो उपक्रम आपला पूर्ण झाला, हा उपक्रम आणखी आपण पुढे नेऊयात, याचा पुढचा टप्पा आपण करणार. आणि ज्या प्रकाराने लेखक घडवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लॅब्स असतात, तर आपण रायटर असोसिएशनकडनं आपलं चित्रपट महामंडळ टायअप करेल आणि आपण त्या लेखकांना सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन पुरवू की आजच्या दर्जाचं, आजच्या काळाचं आणि जागतिक स्तरावरचं लेखन काय असतं. कारण आता OTT आल्यानंतर आणि पॅन इंडिया म्हणजे मराठी सिनेमा फक्त मराठी नाही, तो आता सबटायटलिंग सकट किंवा अनेक वेळा डब होऊन देशभर जगभर दाखवला जातो. तर जगभर चालणारा कंटेंट कुठला आहे आणि तो कुठल्या प्रकारे मांडायचा, याच्यासाठी त्यांना जे तज्ज्ञांचं मार्गदर्शन आवश्यक आहे ते आपण महामंडळाच्या माध्यमातून त्यात पुरवणार आहोत. आणि जसं मी सांगितलं सगळ्यात आधी की निर्माता आणि लेखक यांची जर नाळ बरोबर जुळली एकमेकांची तर आशय अधिक जागतिक दर्जा, जास्त दर्जादार होईल आणि एकूण इंडस्ट्रीच त्याच्यातनं प्रगत होईल. तर म्हणून मला असं वाटतं की हा जो एक भाग आहे की लेखक हा बेसिक घटक आहे. आशयावरच पुढचा सगळा डोलारा, पुढची सगळी मेहनत, सगळं पैसे, सगळे कष्ट त्याच्यावर लागत असतात. तर आपण हा पायाच पक्का करण्याचं काम या निमित्ताने महामंडळ करणार आहे. तर मला असं वाटतं की माझ्या विभागातनं मला ही संधी मिळणार आहे आणि मी त्याचा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसकट आणि विशेषतः आमच्या अध्यक्षांच्या सहकार्याने ते जास्तीत जास्त कशी या संधीचा मला पूर्णपणे फायदा घेता येईल याचा मी प्रयत्न निश्चित करणार आहे. उमेदवार म्हणून तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहात? मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपण जे चर्चेमध्ये बोललो त्यातनं अनेक आम्ही आधी काय केलं आणि पुढे काय करणार हे झालेलंच आहे. मी मतदारांना हेच सांगणार आहे की ही मुख्यतः लढत जी आहे ही जसं तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला होता की जे आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, तर त्याची निराकरण झालेलं आहे. त्याची उत्तरं आम्ही देत आहोत आणि आमच्या वतीने मतदारच त्यांना उत्तरं आता 7 तारखेला देणारच आहेत. म्हणूनच मी मतदारांना ही विनंती करणार आहे की शांत डोक्याने नीट विचार करा, कुठेही चलबिचल करू नका. आपली विश्वासाची माणसं कुठली आहेत, आत्तापर्यंत इंडस्ट्रीला आधार देण्याचं, सर्वसामान्य कलावंतांना, कामगारांना आधार देण्याचं जे काम आमच्या समर्थ पॅनलनी आधी केलेलं आहे तेच पुढेही होत राहणार आहे. ह्याचा पूर्ण विश्वास बाळगून आपण समर्थ पॅनलला मतदान नक्की करायचं आहे. आणि ही खरं तर आहे ना, ही अपप्रचार आणि विश्वास याच्यातली लढाई आहे. तर तुमचा जो आमच्यावरचा विश्वास आहे तो पुन्हा एकदा दृढ करा, अपप्रचाराला बळी पडू नका आणि आपलं मतदान योग्य तारखेला, योग्य वेळेला, योग्य ठिकाणी जाऊन आपलं मतदान आपण ज्या पद्धतीने आपण राज्यासाठी, देशासाठी मतदान करतो तेवढ्याच पावित्र्याने, निष्ठेने आणि पूर्ण विश्वासाने न चुकता हे मतदान करा. याचं कारण मतदान कराल तर योग्य माणसं निवडून येतील, योग्य माणसं निवडून येतील तर आपल्या अपेक्षा पूर्ण करतील, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर आपल्या इंडस्ट्रीचा आणि मुख्यतः आपला विकास होणार आहे. तर माझं आव्हान हेच आहे, योग्य त्या लोकांना, अर्थातच समर्थ पॅनलला योग्य त्या तारखेला पोहोचून मतदान करा. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आपला मूल्यवान वेळ काढून स्टार महाराष्ट्रासोबत बातचीत केली. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आपण या निमित्ताने मला आपलं व्यासपीठ उपलब्ध केलं यासाठी मी आपलाही आभारी आहे. थँक्यू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.